सकाळची वेळ होती, चेंबूरच्या दिशेने मोनोरेल जात होती, त्यामुळे फारसे प्रवासी यात नव्हते. मात्र जे प्रवासी अडकले होते त्यांनाही थोडा त्रास सहन करावा लागलेला आहे. साधारण अर्धा तास आज मोनोरेल बंद होती. AC ट्रेन असली की मग आत वारा शिरायलाही जागा नसते आणि अशा परिस्थितीत ट्रेन बंद पडल्यानंतर काही जणांना श्वास घ्यायला त्रास होतो, कोंडल्यासारखं वाटतं. अशा परिस्थितीत तातडीने या सगळ्यांची सुटका करणं गरजेचं असतं आणि तसेच प्रयत्न प्रशासनाकडून, अग्निशमन दलाकडून झाले आणि अर्ध्या तासात या मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुटका करण्यात आली. वडाळ भक्तिपाक परिसरातली ही दृश्य आहेत. या ठिकाणी मोनोरेल बंद पडली होती. या सगळ्या प्रवाशांना आता बाहेर काढण्यात आले. प्रतिक्रिया त्यांच्या आपल्याला मिळू शकलेल्या नाही आहेत, कारण अनेकांना आता ऑफिसला जायला उशीर होतोय, त्यामुळे त्यांनी झटपट तिथून दुसरा कुठला मार्ग आपल्याला ऑफिसला जाण्यासाठी उपलब्ध होतोय त्याकडे लक्ष दिलेलं आहे. मात्र मोनोरेल बंद पडण्याची ही अगदी महिनाभरातली दुसरी घटना, त्यामुळे अनेकांनी मोनोरेलचा वापर करावा का असा प्रश्न आता त्यांच्या मनात उपस्थित होतोय. ज्यावेळेला मुंबईमध्ये जोरदार पाऊस कोसळतो त्यावेळेला मध्य हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर जर परिणाम झाला, लोकल सेवा विस्कळीत झाली, तर मग अशा वेळेला मोनो मेट्रोचा पर्याय स्वीकारला जातो. मेट्रो तशी सवयीची झालेली आहे अनेकांना, मात्र आडवळणाला असणारी मोनोरेल आपल्याला आज फायदेशीर ठरू शकते असा विचार करून मुंबईकर मग मोनोरेलचा वापर करतात आणि अशा वेळेला जर ती बिघडत असेल तर मग मनस्ताप सहन करावा लागतो. लेके जब देखा तो मोनोरेल अटक गई थी अपना मक्कावाड़ी सिग्नल के यहाँ, तो जो वडाला जाने वाली ट्रेन थी वो अटक गई. फिर बाद में उसके बाद चेंबूर से आने वाला ट्रेन में इन लोग ट्रांसफ़र आदमी लोग को किया, तो उसके कारण फिर बाद में फायर ब्रिगेड आ गई. तो इन लोग बोल रहे फायर ब्रिगेड अपना काम चालू करने के बाद इन लोग बोल रहे मोनोरेल वाले हम लोग सप्लाई का इशू था वो कर दिए. उसके लिए उन लोग भी शांत हो गए. फिर इसके पीछे लाइन से चेंबूर जाने वाली ट्रेन लाइन से अटक रही है, एक के पीछे एक खड़ी है. अभी वो ट्रेन चालू हो गई, आदमी लोग सुरक्षित निकल गए हैं, इसके आगे कुछ तकलीफ नहीं है. तर काही तांत्रिक बिघाडामुळे वडाळ अँटोफिल परिसरामध्ये मोनोरेल बंद पडली होती. काही प्रवासी आत अडकले होते. साधारण अर्धा तास हे प्रवासी आत अडकले होते, त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आलेलं आहे. याआधी सुद्धा 19 ऑगस्टला मुसळधार पाऊस मुंबईत झालेला, त्यावेळी मोनोरेल तब्बल 6 ते 7 तास बंद पडली होती. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.